मागे लँडस्लाइड एरिया आहे जी इथे घर मागे चेकपोस्ट वगैरे इथे मेन पूंचची एंट्री ही अशी ऑफ रोडिंग चालू झाली आहे. बॅक साइडला पाकिस्तान इथे कसं यांनी घर बघा यांचं. ये हमारा किंग माय देश है. मल्ला मराठी मल्ला मराठी येता. चिन्मय काळे हजार लेट बघा आज आम्ही पूंछ मध्ये आहोत. 11:15 झाले. बघा आज आम्ही काश्मीरच्या पूंछ मध्ये आहोत. 11:15 वाजलेत आणि आता या चिन्मयमुळे रोज लेट होते. म्हणजे इतका कंटाळा आलाय ना आम्हाला यारशी. माझ्या मागे ही जी दिसते ती म्हणजे लास्ट बॉर्डर आहे. याच्या पुढे नाही आपल्याला जात आहेत. मागे चेकपोस्ट वगैरे बरंच काही. सो आता आम्ही एक्झॅक्ट पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहे. 2 किलोमीटरवर म्हणजे POK पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि इथून रावलपिंडी जे पाकिस्तानात आहे ते फक्त 40 किलोमीटरवर आहे. आपण आहोत आता पाकिस्तानच्या बॉर्डरवर. क्रॉस LOC ट्रेड सेंटर इथे आहे पाकिस्तान 2 किलोमीटरवर. आणि आता आम्ही बॉर्डरवर उभे जे एंट्री करतात पाकिस्तानातून इंडियामध्ये. म्हणजे जेव्हा केव्हा बॉर्डर ओपन असेल तेव्हा इथून हे बघा मागे लिहिलं आहे माझ्या मित्र देश भारत आपका स्वागत करत आहे. सो इथून पूंछ जिथे आम्ही स्टेला होतो ते गाव 8 किलोमीटर आहे. जिथे सगळ्यात जास्त हल्ला झालेला हा जो माझ्या मागे डोंगर आहे याच्या मागूनच त्यांनी अटॅक केलेला. सो याच्या मागेच आहे. आणि जेव्हा केव्हा बॉर्डर ओपन असणार तेव्हा इथे हा ट्रेड सेंटर आहे आतमध्ये. सो इथूनच तुम्हाला डॉक्युमेंटेशन वगैरे प्रोसेस करून पाकिस्तानात जाता यायचं. इथे मेन पूंचची एंट्री आहे. इथे लावली आता कार आणि नाश्ता करतो. ॲक्च्युली काहीच भेटत नव्हतं. आम्ही बरंच शोधतोय. आता इथे वाटेत इथे हे नान मिळाले तिकडे आता खातो. आम्ही ॲक्च्युली पूंछच्या सगळ्यात टॉप पॉईंटला चाललो आहे आणि वाटेत हा रस्ता भाई खतरनाक आहे. आता पण लँडस्लाईड झालेली ते सगळं साफ करून आम्ही पुढे चाललो आहे आणि रस्ता बघू शकता.
त्यापेक्षा बाहेरची ब्युटी बघा. हा जो रस्ता दिसतो इथून आलोय आम्ही, इकडून या साईडला मागे पूछ गाव आहे आणि हे जे डोंगर आहे याच्या बॅक साईडला पाकिस्तान आहे. सो आत्तापर्यंत चांगला रस्ता होता, म्हणजे रस्ता डेंजर होता पण रोड होता प्रॉपर. आणि इथून ही अशी ऑफ रोडिंग चालू झाली आहे. खूपच डेंजर पॅच आहे पुढे पण. आणि प्रॉब्लेम असा आहे की पाऊस पडतो त्यामुळे लँडस्लाईड होत आहे. सो रिस्क घेऊ शकत नाही पुढे जाण्याची. प्लस पुढे गेलो आणि युटर्न वगैरे घेता नाही आलं तर रिव्हर्स आणावी लागेल इतकी गाडी. आणि इथे वरतीच आहे. सो बघू आता, फाइंड आउट करतोय. जर जवळ असेल तर आम्ही वरती जाऊन बघू. पण प्रॉब्लेम असा आहे की इतका फॉग आहे इथे सगळीकडे की वरती जाऊन पण व्ह्यू तर काही दिसणार नाही. सो बघू आता, ठरवतो आम्ही. तो बघा आपला माणूस दिसतोय का इथून चाललाय, पूर्ण धुक्यात गायब झालाय. फुल ऑन धुकं आलंय. आलो तेव्हा खालचा रोड दिसत होता, आता तो पण धुक्यामध्ये गेलाय बघा. इतकं धुकं असल्यामुळे आता आम्ही वर नाही जात आहे. आता रिटर्न निघू, कारण वरती जाऊन काहीच पॉईंट नाही आहे, आम्हाला काहीच दिसणार नाही. ॲक्च्युली आमचं प्लॅनिंग होतं वरून आपल्याला पाकिस्तान कम्प्लिटली दिसतो, पाक ऑक्युपाईड काश्मीर. सो तिथून ते बघण्याचं प्लॅनिंग होतं पण नाही बघू शकत. खूप धुकं इकडे सगळीकडे. आता इथेही धुकं नव्हतं, इथेही धुकं आलं आहे आणि वरती तर धुकंच आहे. फक्त 3 मिनटं 1.5 किलोमीटर बाकी होता आणि इथे एक्झॅक्ट वरती जायचं आहे आम्हाला. पण आता इथे आम्हाला लोकलने हेल्प केली आहे. ते म्हणाले की कार लावा आणि वरती जा. सो आता आम्ही जाऊ वरती, कारण थोडा आमचा छोटीशी ट्रेकिंग पण होईल. एवढ्या छान ठिकाणी आलो तर थोडं बनतंच, त्यामुळे आता आम्ही चाललो आहे. त्यांनी सांगितलं 5-10 मिनटात पोचाल, म्हणजे आमच्यासाठी 15-20 मिनटं किंवा जास्त, पण बघूया अर्ध्या तासात तरी आयडियली पोहोचू आम्ही वरती. चालू केलं आता वरती चढायला. छत्री घेतली आहे सेफर साईड. पाऊस पडतोय पण एकदम हलका आहे, जोरात वगैरे आला आता भिजू नये म्हणून. आणि आता समोरून काका येतात, त्यांनीच हेल्प केली. ते बोलले जा वरती, काय जास्त नाही आहे, थोडंसंच आहे, जा म्हणून चाललो आहे. तर विचारूया काकांना. इथेच राहतात, वरती त्यांचं घर आहे आणि वरती आपल्या मिलिटरीचं बेस वगैरे पण है. कितना सर जी टाइम लगेगा? कितना टाइम लगेगा? नहीं टाइम नहीं, 5 मिनट लगेंगे. घूमो आराम से इधर क्या है, कोई अभी जब शेलिंग वगैरह हुआ इधर कुछ नहीं है ना, ये अपोजिट साइड गिर रहा है ना? हाँ भोजन है, लेकिन लगे मतलब दूसरे दिन जो लगे ना, एक यहाँ लगा, हाँ. बाकी इधर नीचे लगे. इधर हमारे मकान के पास ऊपर 2-3 लगे. अच्छा, इधर 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 भागो यार. आप इधर चढ़ जा, किधर इधर से चढ़ो, उधर चल. फ्लड पड़ता है ना बारिश, तो उधर चले आप जाओ. किधर बारिश है ना, ऊपर से ये हाँ, रोड हाँ, लगी है ना, पत्थर हाँ. आते हैं. तो कहाँ पे रुके? तो लगे खोले इधर, बहुत 50-60 खोले लगा. अच्छा, हाँ नीचे वाले साइड फिर बचाव हो गया. अच्छा. सिटी में 10-15 आदमी मार के, हाँ. बाकी ठीक है. इधर आपको घर बीर को कुछ तक नुकसान नहीं हुआ ना? नहीं हमारा कोई नुकसान. और ये अभी गाड़ी इधर रखा है, कुछ तकलीफ नहीं ना पत्थर वगैरह की? कहाँ पे लगाओ, कहाँ पे सेफ होगा? सेफ तो थोड़ा आगे होगा, लेकिन आपने जल्दी आ जाना यार. बहुत ही हो गया ना. अभी अब खेत है आगे, इधर पत्थर आते बहुत टाइम लगे. ये मोटरसाइकिल भी इतनी लगता है ना पूरा. ठीक है ना, सही है. आप आराम से, ये जाइए पूरा ना. रोड है, ये पुराना रोड है. चलो. ऐकलं तुम्ही, इथे पण शेलिंग झालेली वरती या डोंगरावर. आणि आता वरून ॲक्च्युली तो एक दगड पडतानाच आवाज आला वाटतं त्यांना. साईड लावा, कारण हे बघा ना, इथे ऊन पण पडत आहे. थोडी रिस्क तर आहे, कळत नाही आहे आम्हाला की जावं की नाही. बट आता आमचे 2 माकडं गेली आहेत, हा एक चालला आहे. सो जातो आता, काय आलोच आहे तर बघू, थोडी रिस्क घेऊया. तिने म्हणतो सह्याद्री, काश्मीरमधला सह्याद्री. खूपच छोटा आणि डेंजर पॅच आहे, कारण लेफ्टला खतरनाक दरी आहे. 200-300 मीटर पण नाही आलो, दमायला झालंय फुल. सध्या फुल अनहेल्दी खातोय. म्हणजे खातो तर चांगलं आहे, पण तेल बटर वगैरे एवढं स्ट्रॉंगली टाकलेलं असतं ना. सह्याद्री मॉन्सून सीझन आहे, सह्याद्रीमध्ये खूप ट्रेक करतो या टाईममध्ये. सह्याद्री मिस करत होतो, आता असं वाटतं परत सह्याद्रीमध्ये आलो आहे. एकदम भारी वाटतं. हे बघा इथली मेहमान नवाजी.
आता आलो नाही आम्ही तर पाणी देत आहेत, वाटेत त्यांचं घर होतं. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. हे बघा इथे यांची घरं आहेत आणि कशा डेंजर ठिकाणी राहतात. म्हणजे आत्ता ते काका म्हणाले की वरून स्लाईड होते, लँड वरून दगडं पडत आहेत. बघा छोटू, हाय हाय हाय. घाबरला आम्हाला बघून. आणि हे बाई सोबत येतात, थोडं गाईड करा. हे बघा यांची इथे घरं आहेत वाटेत आणि मस्त बकऱ्या वगैरे बसल्यात. बकऱ्या आहेत आतमध्ये. आय थिंक म्हैस होती. आपल्या गडांवर वगैरे जशा वाडी असतात, छोट्या छोट्या वाडीमध्ये छोटी 10-12 कुटुंब असतात, तसं इकडे सुद्धा बघू शकता राहतात लोक वरती गडांवर जसे असतात तसे. त्यांची छोटी छोटी घरं आहेत आणि थोडे कुठे इथे राहतात. मस्त वाटतं. म्हणजे गाडी लावली तोपर्यंत फार सिक्युअर आणि सेफ वाटत नव्हतं, पण आता वरती आलो यांची घरं आणि आता हा माणूस यांच्या सोबत आला आहे, त्यामुळे बरं वाटतंय. मस्त एक्सपिरियन्स. असं लोकल लोक भेटली की छान वाटतं. कसं आहे ना, आणि जनरली आता मला कॉमेंट्स पण येतात की काश्मीरला जाऊ नको, तिकडे काय त्या लोकांना पैसा द्यायचा वगैरे. अरे पण ती लोकं आपलीच आहेत. त्यातली काही लोकं खराब असली तरी बाकीचे खूप चांगली असतात. यांची हॉस्पिटॅलिटी काश्मीरी लोकांची तिथं अल्टिमेट आहे. तर मला माहीत नाही की ते वरतून चांगलं दाखवतात आणि आतून कशा असतात का, पण आपल्याला जे दिसतं ते तरी खूप छान दिसतं. हे बघा ना, इथे मध्ये मध्ये क्लिअर होतं आहे. हा जो फील आहे ना, हा खतरनाक आहे. खूप भारी वाटतं. म्हणजे मध्येच सगळं गायब, मध्येच ते डोंगर विजिबल होतात. भारी वाटतं. आणि हा आमचा काय ॲथलीट, सांड ॲथलीट, रोज एवढा स्वीट खातो ना, कोणाला चूल नसते. याला जेवलं ना की काहीतरी आईस्क्रीम खाऊया, स्वीट खाऊया. जर आपला लक चांगला असेल तर आपल्याला वरतून पाकिस्तान बघायला मिळेल. म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर सारखं पाकिस्तान येतं, पण समजून घ्या तुम्ही पाकिस्तान बोललं म्हणजे. कारण आता आपण अशा ठिकाणी जिथे पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे. तर बघा आता इथे रोड बंद होता, त्यांनी काढले वगैरे ते. सो आम्ही कदाचित एकटे आलो असतो तर थोडी भीती वाटली असती, म्हणजे आहे की नाही ओपन. आणि नेचर बघा, क्लास फुल क्लास. ॲक्च्युली ह्यांनी जी इथे घरं बनवली आहेत त्याला असं वरती स्लॅब आहे, गच्ची म्हणू शकतो आपण, अशी गच्ची आहे. आणि प्रत्येक गच्चीवरून आता दिसत नसलं धुक्यामुळे तरी व्ह्यू पॉईंट क्लास आहे. खूप इच्छा आहे अशा ठिकाणी जेव्हा वेदर क्लिअर असेल तेव्हा राहण्याची किंवा थांबण्याची, पण पॉसिबल नाही. आता बघू, वेदर क्लियर हो द्या फक्त. तो अभी इसके कौन से साइड पाकिस्तान लगता है? उस साइड में, ये साइड अपोजिट वाला. अगर आप वो उधर ऊपर चलोगे ना, हाँ, वो उस साइड में ऊपर तो अभी हम जा सकते हैं क्या? पूरा व्यू दिख रहा है. जा भी नहीं सकते यार, कौन रोक सकता है? कम होना चाहिए ना. हम साथ में चलेंगे यार. खाली ये थोड़ा सा धूल पड़ा हुआ है ना. हे देखो, हे बघा, जर पॉसिबल दिसत असेल पूर्ण पूल सिटी दिसते बघा. आणि ती खालती रिव्हर वगैरे दिसते. मे बी कॅमेराला नाही दिसणार पण डोळ्यांना क्लिअर दिसतंय. इस बार जब व्यू हुआ था ना, हाँ हाँ व्यू हुआ था तो हाँ. क्रम. मतलब इधर से मारते थे हम इंडिया से. वो किधर ऊपर ही है क्या इसका? नहीं, इधर से नहीं, वो नीचे से मारते थे उधर से. एक उधर पीछे से, एक उधर पार है, अपन पहुंचते थे. अच्छा, तो इधर से उधर पाकिस्तान में सब जाते थे. म्हणजे आपल्याकडून जी शेलिंग व्हायची ती इथून व्हायची. यांच्या मागून वगैरे हे म्हणतात त्या डोंगराच्या वरून यांना फुल आवाज यायचा, इथून तिकडे चालले, इथून तिकडे. आपको कैसा लग रहा था वो टाइम? मतलब मजा आ रहा. मजा आ रहा था, किसी को जान जाने का लग रहा था. जे यंग आहेत त्यांना मजा येणार, त्यांना रोमांचक वाटतात अशा गोष्टी. ज्यांच्यावर जबाबदारी आहेत त्यांची जबाबदारी अच्छा लगा, त्यांची फाटणार. हाँ, वही में आए. अपना इधर से उधर से. हा, इंडिया कहाँ से करू? अच्छा, वहाँ से करू. बघा, ही पूर्ण सिटी आहे. आम्ही काल त्या वॉकला गेलेलो तो इथेच आहे, ही नदी येते. ॲक्च्युली हे आहेत ना खूपच फ्रेंडली आहेत. आम्हाला काल भेटले असते तर आम्ही यांच्या घरी स्टे केलं असतं,
पण आता इतका वेळ इथे नाही द्यायचा आहे म्हणून तो आम्ही तर निघणार आहे. पण तुम्हाला ऑफबीट फिरायचं असेल पूंछमध्ये आणि खूप हिडन सिक्रेट जागांची माहिती किंवा काही बघायचं असेल त्यांचा नंबर देतो, यांना तुम्ही कॉल करू शकता. आपका नंबर काय भाई? 8493985599. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता, तुम्हाला नंबर दिलेला आहे. आणि लेके जाएंगे. हां ऊपर क्या यार मैं मजे करो घुमा देंगे फिर आप. इथे आता आपले फॉलोअर्स वाढत आहेत. कोणता गेम दिखाइए. आता हे यांचं इथलं खेळ दाखवतात काहीतरी, असा हातात हात टाकून काहीतरी करतात. बघूया. कोणता तो गेम आहे हात पकडने का? अरे मारामारी हो रही है भाई झगड़ा चालू हुआ इधर. ये अभी अगर ये छुड़ा गया तो जीत जाएगा, लेकिन छुड़ा नहीं पाएगा. बंद कर दिया, मैं जीत चुका हूँ. भाई भाई मला वाटलं पहला तू दूजा तू. मुझे लगता है मेरी बात पटाखा नहीं कराना बंदे. बंद हो गया. ये गेम है, इसमें क्या जाएगा? बताइए. अपन अच्छा क्या ये गेम का नाम क्या है? बाजू. बाजू. अच्छा जैसे बुतके खाते हैं ना. हाँ हाँ. मेरा लगता है स्लैश. अच्छा सिखाइए, ये दो बंदों को सिखाइए. ये सबसे वीक है हम लोग ये साफ ये दोनों करेंगे. काय करतो बाई, हात तोडू नको. फिरो आता तो 1 2 3 ऍक्शन. तू कर रहा है. तोडून टाक. उसको पटना है, मेरा पकड़ो मैं पकड़. मान के आपने पकड़ लिया, ठीक है. अगर छिड़काना है मुझको है ऐसे हाथ डालना है, कभी भी हाथ डालना है. ओहो भाई तुटला हात म्हणजे येताना नीट होते, जाताना हॉस्पिटलमध्ये. और देखो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. यहाँ पे घूमने के लिए कुछ है? हाँ यार क्यों नहीं, कश्मीर जैसा व्यू तो आपको दिख रहा है. देखो ऍक्च्युली कसं आहे, दिल गार्डन वाली. आपल्याला प्रॉब्लेम काय झाला आहे की आपल्याला काहीतरी ठिकाण लागतं, नाव लागतं. ॲक्च्युली कुठेही जा तुम्ही, रॅन्डमली कुठेही जा, सगळीकडे ब्युटी आहे, सगळीकडे फिरायला आहे. काय म्हणजे वेगळं तुम्हाला फिरायचं आहे. आता बघा ना, हेच आमचं खरं तर आजचं डेस्टिनेशन आहे की इथे आलो आहे, यांच्याबरोबर गप्पा मारतो आहे या निसर्गाच्या सानिध्यात. काय हवं आहे अजून? मी आपला वेळ पाहिजे, जिंकलो ये 2.5 किलो का. सिगरेट भी लगाते हैं और जिम भी लगाते हैं. दोनों चीज से प्रोटीन मिलती है हमको. चिने आपल्या प्रोटीनसाठी पनीर खातो. हे भाई आमचा जिम ट्रेनर. हो का? ये देसी बालक जिम. ये 2.5 किलो का हाथ हार गया, 1.5 किलो के हाथ से. आता गाडीमध्ये बसला ना, हात दुखतायत रे. ये है ऐसे ऐसे फिर ऐसे फिर ऐसे फिर ऐसे. हाँ तो आपके तरह एक बंदा है हमारे साथ. इथे या सगळ्या एरियामध्ये बर्फ असतो. आता आम्ही खूपच पावसाच्या टायमात आलो आहे, सो आता परत बर्फ पडण्याचा टायमिंग आलाय. हे काय आहे बापरे, हे काय आहे तुम्हीच ओळखा. इथे कुठेही आहे, सर्वत्र कुठेही जा. इथे सनफ्लॉवर आहेत बघा. खूपच जैवविविधता बघायला मिळते इथे. हे बघा ना, गाव आहे यांचं, एवढ्या उंच डोंगरावर आहे. यांची कास्ट गुज्जर आहे, मुस्लिम गुज्जर. आता ते सांगत होते. आप पूछ जाते हो, मतलब बार बार जाते हो? पूछ ही रहता हूँ, मेरा वो रेडी रखा है कपड़े वाली में. अच्छा, तो काम करने नीचे जाते हो? जी हाँ, गाड़ी रखा है, चेतक रखा है मैंने. अच्छा पापा जी का. अच्छा. आम्ही ज्या शोधात काश्मीरला आलो आहे ती लाईफ आता आम्हाला मिळते की रॅन्डम लोकल लोकांबरोबर त्यांचा एरिया फिरणं, त्यांचा एरिया बघणं. मित्रांनो, नशीब बघा किती चांगलं आहे. वातावरण क्लिअर होत चाललं आहे. हे बघा खालचं घर किती सुंदर आहे. आपको मिलके बहुत अच्छा लगा. हमें भी आपको मिलके बहुत अच्छा लगा भाई.
और कोई भी आता हो तो बता देना। येस 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 जरूर. कोणी येणार असेल यांना कॉन्टॅक्ट करा. हा व्ह्यू हा नेचर अनुभवायचा असेल, खाली पूर्ण पूंछ सिटी आहे आणि हे सर्व तुम्हाला हा अनएक्सप्लोर्ड हिडन काश्मीर जर बघायचा असेल तर नक्की या जागेला व्हिजिट करा. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम सगळीकडे लोक जातात, पण या ज्या जागा आहेत ज्या अनडिस्कवर्ड आहेत तिकडे नक्की या. एक जो शांततेचा आणि एक वेगळा फील आहे ना, ऑसम. तिकडे येतो तुला तेच तर बोलते. कुठे मार शहाणा बनवत होता, इथे मार त्या खाचावर अबे मार. नहीं यार नहीं, ओ चोट आ गई. 1 मिनट तू उधर ही रुक, तुझे मैं नीचे आता हूँ. थोड़ा नीचे हो ना, थोड़ा और नीचे. अबे नहीं गिरोगे यार. उचल ना तुला भाई. अबे यार इधर नहीं तेरे को उठा के पटक ले आऊंगा. अरे भाई, अरे भाई, अबे यार तू डर मत हुआ. अबे मेरे को पकड़ा यार, तू डर मत. डर नहीं रहा अबे यार मैं तेरे को उठा के ले भाई, जाऊंगा. आपको तकलीफ हो रही है। अबे तकलीफ काहे का हो रहा है यार, तू मेरा दोस्त है. भाई दरी में डाल देगा यार. डाल दो. अबे देख कितना मजा आ भाई रहा यार है. यहाँ पे नीचे उतर. भाई जंप ये है अनडिस्कवर्ड. हे बघा संपूर्ण ओपन होतोय आणि इथे ही पूर्ण पूंछ सिटी आहे. पूर्ण पूंछ सिटी या डोंगराच्या मागे पाकिस्तान आहे. या बघा मस्त इथे बकऱ्या चरवत आहेत. खूपच भारी, खूपच भारी. दिखेगा, बर्फ भी दिखेगा और मजा भी आएगा. टोटल आधा घंटा पुंछ से लगता है वहाँ जाने का. चलेगा ना, चलते. हे जायचं का बोलतोय आज चलोगे तिकडे? फिर मैं चेंज कर लूँ. फिर मैं चेंज कर लूँ उसको. तो म्हणतोय इथून जो आता आपण क्योंकि तिकडे ऐसे गेलेलो ना, घूम के थोड़ी ना जाएंगे. तो राईटला रोड वो चाललाय ना लड़की भी पाकिस्तान देख जाएगी, साईडला, मजा आएगा. तिकडे जाऊया बोलतो. पाकिस्तान साईडला तिकडून ते त्यांची गाडी काढणार सब आहे. कुछ दिखता है यार, बेफिक्र हो के आ जाओ. आपका भाई इधर ही है. बघूया जर ते पण पॉसिबल झालं तर ते पण आम्ही एक्सप्लोअर करू. हाँ. हा बघा हा ब्रिज आहे जिथून आपण काल आलेलो आणि इथे तो वॉकवे आहे जिथे आम्ही रात्री वॉकला गेलेलो. अभी आप हमें कहाँ लेके जा रहे हो? आप बताइए. हम आपको लेके जा रहे हैं, उस जगह का नाम पड़ता है दलान. मतलब हमारी लैंग्वेज में उसको दलान बोलते हैं. लेकिन अच्छा. वहाँ पे बहुत अच्छा व्यूज है, वहाँ पे बहुत मजा आएगा. अच्छा. आपको देख ही के आप बोलोगे कि यार किस जगह पे हमको ले आए हैं. ॲक्च्युली आत्ता आम्ही ज्या ब्रिज जवळ गेलो म्हणजे पाकिस्तानच्या एक्झॅक्ट बॉर्डर जवळ गेलेलो तिथून 2 किलोमीटरच आहे. ती मेन एंट्री होती. पण हे म्हणतायत की अजून एक जागा आहे जिथून अजून क्लोज जाता येतं. सो तिथे एंट्री वगैरे करून जावी लागते आणि तिथे आम्हाला नाही सोडणार. 3-4 यार नहीं. तिथे हे एंट्री करून आम्ही जाऊ शकतो. हे असं सांगतात की आमच्या पाहुणे आहेत म्हणून. सो या लोकांना अलाव आहे जायला तिकडे. तर हे आम्हाला जरा सेटिंगमध्ये घेऊन जाणार आहेत. बघू तिकडे जाऊन तिकडचा व्ह्यू, तिकडचा फील. इथे ॲक्च्युली आहे ना, आता आम्ही या डोंगराच्या तिकडच्या टोकाला चाललो आहे जिथून पूर्ण पाकिस्तान दिसतो, म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर. पाकिस्तान बोलल्यावर तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा. प्रॉब्लेम असा झाला आहे, शूज घालून आलो आहे आणि इथे खूप पाऊस पडल्याने खूपच चिखल आहे. ओले होता त्या चिखलात जातात कामा नये, खूप त्रास होईल. स्वतः तिथून एकदा पाकिस्तानचा व्ह्यू घेऊ आणि मग पुढच्या दिशेला निघू. ॲक्च्युली मला खूप इच्छा होते त्यांना सांगायला की जेवणाची अरेंजमेंट करा, पण कसं बोलू भाई. मेहनत करून हिम्मत करून बोललो मी यांना. आता घरी फोन लावत आहेत आणि आपल्या खाण्याचा जुगाड होतो आहे. ॲक्च्युली आम्हाला भूक नाही आहे. आत्ताच आम्ही पराठा वगैरे खाल्लेला, पण इथल्या यांच्या घरात बसून यांचं लोकल काहीतरी जेवायला त्यांना म्हटलं भाई हमको कुछ अच्छा नहीं चाहिए, बेसिक जो आप खाते हो वही हमें चाहिए. असं करून त्यांना म्हटलं आहे भाई रॉ जे पण तुम्ही खाता ते आम्हाला द्या, आम्हाला तो एक्सपिरियन्स करायला खूप आवडेल. आणि आता कॉल करून सांगते ते बघा ओपन झालं आहे, पूर्ण वेदर ओपन झालं आहे. ॲक्च्युली मी माईक आणला नाही, पाऊस पडत होता त्यामुळे मी तो महागवाला कॅमेरा नाही आणला, कारण साहेब भिजला वगैरे तर नुकसान नको व्हायला म्हणून. सो थोडं नॉईजसाठी माफ करा. हे बघा फोन केला आहे भाईने. हे बघा इथे रात्री लँडस्लाईड झाली आहे आणि ही बघा इथे आपली खाली कार आहे, इन केस तुम्हाला दिसत असेल तर. आणि इथून आपण वरतून असं यांच्या घरातून वरून असं फिरत इथून आता पुढे चाललो आहे या डोंगराच्या बॅक साईडला. इथून वरून आता आम्ही परत आपल्या कारजवळ आलो आहे. इथे कार आहे, मागे लँडस्लाईड एरिया आहे. बोलला लवकर ये चाललो आहे आता पटपट. यांचे शेत आहेत सगळे यांचे, या भाऊंचे. थोडं पुढे जातो, काही पडू शकतं कारण लँडस्लाईड झाली आहे, डेंजर झोन आहे. भाई चला. आता फायनली आपण रिटर्न आलो आहे इथे आपल्या कारजवळ.
जाताना इथलं तुम्ही वेदर बघितलं कसं होतं, सगळीकडे धुकं होतं. आता सगळं क्लिअर झालं आहे, फुल ऑन क्लिअर. इथेच आम्ही चालत होता धुक्यामध्ये भिजलेला तेव्हा. आणि बघा खूप सुंदर आहे, खूप सुंदर काश्मीर आहे, खूप सुंदर नेचर आहे. इथे आपली कार उभी आहे आणि आता याच्या घरी जेवायला चाललो. एकच प्रॉब्लेम झाला, थोडं मिसकम्युनिकेशन झालं. भाईने खाली उतरवलं, तिकडून वरती अजून वरती आम्ही चढलो असतो ना, होता 15-20 मिनटाचा अजून एक्स्ट्रा वॉक. तिथून पाकिस्तान दिसतो, पण तो बोलला उधर से थोडा लंबा दिखता है, हम और नजदीक जाते. तर तो दुसरीकडे कुठेतरी घेऊन चालला आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की 2:30 वाजायला आलेत. कळत नाही आम्हाला की ते लोकेशन व्हिजिट करूया की पुढे निघूया. बघूया, थोडं सॉर्ट आऊट करतो आणि पुढचं अपडेट येतोच लगेच, तुम्हाला कळेलच आता. आता हा भाई पण आपल्याबरोबर कारमधून येतोय. याचा दुसरा मित्र 2 व्हीलर घेऊन गेलाय, कारण रिटर्न सोडायची गरज नाही. स्वतः याला आम्ही खाली घेऊन चाललो. याच्याच घरी आम्ही चाललोय जेवणासाठी आणि मग तिथून तिकडे जाऊ. और एक बंदा हमारे साथ ज्वाइन हो चुका है भाई. अभी हम 5 लोग घुमेंगे. हाँ भाई. म्हणजे असं वाटतं मित्राचा आहे आमचा. फुल मजा येते त्याच्या बरोबर. और भाई इसका जो सेकंड बंदा है वो बाइक पे आ रहा है. भाई वाकून बघची ना पुढे. जाईल रोड के बीच है यार, रस्त्याच्या मध्ये. अच्छा, रस्त्याच्या मध्ये. ये वो देखो, ये देखो भाई इधर क्या गिरा था रोड पे? बम गिरा था यार. जेव्हा शेलिंग चालू होती तेव्हा इथे येऊन बॉम्ब पडलेला. हा बघा गाडीच्या खाली खड्डा है. हा जो खड्डा आहे ना तिथे. इंडिया किंग कंट्री. काय आहे भाई? इंडिया किंग कंट्री ऐकलात. आणि हे मुस्लिम आहेत. इंडिया माई किंग माई कंट्री. हूँ मुस्लिम लेकिन खाता तो यहीं का होना यार. आई आहेत मुस्लिम पण आहेत इंडियन. लोक आपले गलत आहे. लोकांना काय वाटतं की सगळे मुस्लिम म्हणजे तसं नाही. असतील काही जण असतील, जितना यहाँ पे इंडिया में जितना मजा मिलता है ना, वहाँ पे किसी देश में भी नहीं. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. यहाँ पे देखो बेंचो घूमने की जगह कितनी तगड़ी है. ये नहीं, ये देखो बकरवाल लोग. जो नहीं मानता है वो होता है काफिर बंदा. हम वो नहीं है. आप अगर मैं यहाँ से काटूंगा ना, आपका भी काटूंगा, आपका भी खून निकलेगा, मेरा भी खून निकलेगा. क्या सही बात भाई. सही है. वो देखो आपने वाज घाबरला. भाई काटना मत, खून मत निकालना. नहीं यार, थोड़ा सा टिप कर. अपना वो भाई देखो देखो आगे जा रहे हैं. वो देख कैसे डिंगा टेढ़ा कर रहा है, ऐसे और ऐसे. ये राइडर है. अबे जाने देना मेरे बाप. ये क्या कर रही है? या यहाँ पे अपनी गाड़ी इस साइड पे लगाओ नीचे. चला आता काश्मीरी लोकल लोकांच्या घरी. कार लॉक झाली आहे का चेक केलं? अरे वो आ जाएंगे यार. वो मैं गारंटी जानता हूँ. एक दोस्त. बघा रस्ते बघा इथे त्यांच्याकडे जायचे. जेव्हा पाऊस पडत असेल इथून पूर्ण पाणी येत असणार. चला याच्या घरी आता. बस थोड़ा दूर. मला याच्यात खूप मजा येते. असं लोकल लोकांच्या घरी वगैरे जा, त्यांच्याकडे जेवा. आणि लकीली ते सगळं पॉसिबल झालं. प्लस त्यांच्याबरोबर त्यांचं ठिकाण एक्सप्लोअर करा. बता, मक्की की रोटी खाते थे ना, लेकिन हाँ. आज वो दिन थोड़ा बारिश हो गया ना, हाँ. इसलिए थोड़ा लस्सी भी नहीं बना और मक्की की रोटी भी नहीं बना. कोई बात नहीं भाई, इसलिए कोई हमने बात दाल नहीं, चावल बनाए. कोई बात नहीं भाई. नहीं तो अगर दूध होता ना, हाँ. मैं अभी बनवा लेता, लेकिन दूध नहीं है अभी. शहर हम अच्छा. बिक्री कर देते हैं ना. बरोबर बरोबर. हे बघा इथे यांचे गाई बैल आणि हा यांचा घर. आणि इथेच आता आपण वरतून या साईडने या डोंगरावर चालत चालत आलो आहे. याच्या बॅक साईडला पाकिस्तान. कसं वाटतंय आम्ही? जे करायला आलेलो ते करतोय. आणि हेच हिडन अँड अनडिस्कवर्ड आम्ही जे म्हणतोय काश्मीर बघायला आलो आहे, हे तेच आहे, हे तेच आहे, हे तोच काश्मीर आहे. हे घर बघा यांचं. भाई कुठे राहतात हे, काय व्ह्यू आहे. आणि याचं घर बऱ्यापैकी सेफ पण आहे, कारण बाकी आम्ही घरं बघितली ते थोडी रिस्की होती. तर यातले बघा या डोंगराच्या जस्ट मागे पाकिस्तान. सो भाई बाप ठिकाण आहे हे. म्हणजे त्यामुळे त्या हिशोबाने नाही, पण नेचर वाईज बाप मस्त. यांची आई किंवा आजी वगैरे. कैसे हो दादी जी? कैसे हो? बढ़िया. आपका बेटा लेके आया, इनको हिंदी समझ में आता है? समझता है हिंदी? घुमा रहे हमको. मुंबई से आया हम. मुंबई पता है आपको? मुंबई वहाँ से आया हम. वहाँ से आया हम.
सर्वांना मुंबई माहिती आहे, पण टी व्हीमध्ये माहिती आहे, प्रत्यक्षात कोणी बघितलेली नसते. आणि आता आपण आलो इथे, त्यांना आनंद वेगळा आहे. मस्त बघा ना, यांचे या गच्ची ज्या असतात इथून व्ह्यू बघा काय सुंदर आहे, मस्त बनवलेले असतात. मस्त. आता थोडंसं काहीतरी खाऊ आणि निघू पुढच्या भारी लोकेशनला. हे बघा यांची घरं कशी असतात बघा, काश्मीरी लोकांची. म्हणजे हे थोडं मॉडर्न घर आहे. हे बघा इथे एक रूम आहे, बेडरूम टाइप है, छोटूसा बढ़िया सा प्यारा सा. इथे कसं यांनी किचन बनवलं आहे. हा बघा इथे चूल आहे छान आणि थोडीशी भांडी, एकदम मिनिमलिस्ट किचन ज्याला म्हणतात ते. आणि आत्ताच्या आपल्या बायकांना किंवा हे बघा घरात याच्या घरी गेले ना, एवढं सामान आहे, एवढं सामान. चा मिनिमलिस्ट किचन मस्त. सामान आहे. हां काही युजलेस नाही, इथे सगळं युजफुल आहे. हां आमच्या घरी, तुमच्या घरी आपल्या घरी useless सामान आहे. युजलेस सामान जास्त मारणार बायको. वापरतो 5% पण नाही, 95% बिनकामी गोष्टी. त्यांचं ॲक्च्युली किचन बाहेर आहे आणि झोपायची सुविधा आतमध्ये आणि मे बी टॉयलेट अजून कुठेतरी असेल, बाहेर असेल. नमस्ते नमस्ते. ठीक आहे सर, एकदम बघा चलो का ठीक आहे. कसं बसले तिथे सगळे मस्त, छान बसायला इथे झोपावं असं वाटतं. मस्त. अभी आप खेती करके आए? हे बघा जेवण आलं इथे. आता त्यांच्या आई सर्व करतायत आम्हाला. राजमा चावल आहे मस्त. बस नाही लेते शेप कुठली भाजी आहे माहीत नाही. हां पालक आहे. मतलब हार्डली 10-15 मिनट में रहते हैं. हॉस्पिटॅलिटी बघा, यांनी असं छान धुवायला आणलं आहे. आम्ही म्हणत होतो नाही नाही बाहेर जातो, पण ये हमारे यहाँ से होता है यार. हे मस्त जेवून यांच्या घराच्या गच्चीवर आलो आहे. आता जेवत असताना परत पूर्ण संपूर्ण धुकं आलेलं आणि आता परत क्लिअर झालं आहे. मस्त वाटतंय तिथे थोडं थोडं धुकं. हा बघा आमचा माकड. भाई ते येड्यात काढतील, ये वरती मेंटली अनस्टेबल समजतील तुला. ये हा जो रोड आहे यानेच आपण आत्ता आलेलो वरती इकडे आणि आता असंच रिटर्न जाणार. चला आता मस्त मस्त आम्ही ते खाऊन घे. भाई सोडत नाही आहेत. आता आम्ही थोडं एक्सप्लोअर करायला जाऊ. मस्त छान जेवण झालं आहे आणि चला आता रिटर्न निघूया. हा जिथे कुठे घेऊन चाललाय तिकडे जाऊया. चलो चलो, थैंक यू सर जी, थैंक यू आंटी. चलिए थँक्यू. हाँ जी बिल्कुल. भाई यांच्यासोबत फोटो पण नाही आता इथे मागे हा चेकपोस्ट होता, तिथे थांबवलेलं. सो तो लोकल असल्यामुळे काय ते सेटिंग त्याने लावली झाली. आता आम्ही चाललो आहे पुढे एकदमच पाकिस्तानच्या जवळ. आम्ही चालू असतो तर सोडलं नसतं, लोकल असल्यामुळे बराच फरक पडतो. सो चला. हे बघा माझ्या मागे ही रिव्हर आहे, बताड नदी आहे, इकडून पाणी येतोय. आणि किस्सा असा आहे की माझ्या मागे एक मस्जिद आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर ती इंडियामधली आहे, पण तिच्या इथे जस्ट बाजूला बॉर्डर आहे. मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. मध्ये पाण्यामध्ये फेन्सिंग केली आहे पाण्याच्या आतून, ती इंडियाची बॉर्डर आहे आणि तिकडे पाकिस्तान म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर. सो माझ्या मागे आता जे डोंगरावर तुम्हाला धुकं दिसतंय ते पाकिस्तानामधलं आहे. ते वरती जे घर आहे डोंगरामधली सगळी, हे सगळं पाकिस्तानात आलं. इथे आपली मागे इंडिया म्हणजे या साईडला, आणि हे जे डोंगर आहे याच्या मागे परत पाकिस्तान आणि इकडे पण पाकिस्तान. या डोंगरावर तुम्हाला दिसू शकतं हे जे घरं आहेत या डोंगरावरची, हा पाकिस्तान आहे, हा कम्प्लिटली पाकिस्तान. आणि इथे नदीमध्ये इन केस कळत असेल तर इथून अशी लाईन गेली आहे.
म्हणजे तिथे फेन्सिंग आहे पाण्यामध्ये. सो तिकडे पाकिस्तान आणि इकडे इंडिया. ॲक्च्युली ही जागा एवढी विचित्र आहे की कळत नाही नक्की कुठून पाकिस्तान आहे कुठे इंडिया आहे थोडं. कारण मी जसं म्हटलं तुम्हाला की जवळजवळ तिन्ही साईडने इंडियाला इथे पाकिस्तानने घेरलेलं आहे, म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरने. सो लोकलमुळेच ते कळतं आहे की एक्झॅक्ट कोणती जागा इंडियामधली आणि कोणती जागा पाकिस्तानातली आहे. आता माझ्या मागे हे उंच डोंगर आहेत, हे इंडियामध्ये आहेत, पण इथे पुढे धुकं लागलं आहे त्याच्या पुढे पाकिस्तानचं. थोडंसं ट्रिकी आहे ही गोष्ट. इथे समजलं जनरली कसं असतं, नदी वगैरे असते, नदीची एक साईड इंडिया असते, नदीची दुसरी साईड पाकिस्तान, पण इथे तसं नाही आहे. हे बघा इकडे ना, इकडे हे पुंछ आहे, हे पण पुंछ आहे. आम्ही आता मगाशी ज्या बॉर्डरला गेलेलो ती इथून बॅक साईडला आहे, म्हणजे या डोंगराच्या बॅक साईडला, एक्झॅक्ट बॅकला. इथूनही तिकडे पाकिस्तानात जाता येतं आणि इकडूनही जाता येतं, पण इकडे मोठमोठे डोंगर आहेत त्यामुळे प्रॉपर रस्ता नसेल. आता त्या लोकल लोकांना विचारलं, म्हटलं इथून जर गेलो, कारण पाण्यामध्ये फेन्सिंग आहे ना, गेलो चालत चालत तर काय होईल, मारणार का, उडवणार का डायरेक्ट. बोलतो नाही, परत पाठवणार तुम्हाला. मी म्हटलं तुम्ही गेलेले का कधी लाईफमध्ये पाकिस्तानला. ॲक्च्युली हे लोक खूप हेट करतात इंडियाबद्दल. खूपच यांच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बोलताना, कारण ते 2 जणच नाहीत. हे बघा हा पण आहे, अजून बरेचसे लोक भेटलेत. और भाई कैसे हो? सब बढ़िया. आपका का घर इधर है बोल रहे हो ना, वो मस्जिद के सामने. अच्छा, म्हणजे हे यांचं घर तर आहे ना एकदम बॉर्डरला आहे, एकदमच लागून. उधर आपको कैसा लगता है? किधर? मुंबई में एकदम बढ़िया. आप आ जाइए कभी. उधर हमारे बंदे हैं, मैं भी रह के आया हूँ पूना में. पूना में रह के आओ? अच्छा, कैसा लगा फिर आपको? ठीक ही था, गर्मी थी. गर्मी, बहुत गर्मी है हमारे इधर तो, बहुत गर्मी. हम इधर के ये ऐसे मौसम में जाते हैं. ॲक्च्युली इकडे बर्फ असतो बराच टाइम, सो यांना जमत नाहीये तिकडे. अबे भाई सुन ना, गंदी कंट्री है भाई सुन ना, उधर तू क्यों नहीं गया? कहाँ पे? पाकिस्तान क्यों नहीं जाते? अबे उधर क्या को जाएंगे भाई? क्यों भाई? माय किंग माय कंट्री है, मैं कितनी बार बोल चुका हूँ भाई आप. अरे भाई ये हमारा किंग माय देश है. यहाँ पे अगर इधर का खाएंगे तो इधर का खाएंगे ना. वहाँ पे क्या है बेंचो, वहाँ पे खुद मार रहे हैं तो हमको क्या खिलाएंगे. येणार का इकडे प्री वेडिंग करायला अशा वातावरणात? तिकडे पाकिस्तान, इकडे इंडिया, ही बॉर्डर, आणि इथे प्री वेडिंग चालू आहे. हा भाई बघा, आम्ही इकडे येऊन म्हणजे काश्मीरमध्ये येऊन यांना मराठी शिकवली आहे. भाई आता आहे का मराठी? मला मराठी ऐशा. हे बघा मित्रांनो, आता आम्ही आहोत काश्मीरमध्ये आणि माझ्याबरोबर हे काश्मीरी मित्र आहेत. आता यांना मराठी आम्ही शिकवली आहे, बघूया यांना येते का. मित्रांनो तुम्हाला मराठी येते का? मला मराठी येता. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाई की हंसी रुक नहीं रही है. मला मराठी मता. जोर से. नाही, मला मराठी येते. मला मराठी येते. हाँ, आगे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मेरा बना. फिर से. हाँ, 10 बार बोलूंगा जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मला मराठी येता. हाँ बराबर, मला मराठी येतं. मला मराठी येता. येता. जय मला महाराष्ट्र. मराठी येता. मला मराठी येता. जय महाराष्ट्र. बरोबर, परफेक्ट. सबस्क्राइब करा रे छोरे. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला मराठी येता. जय महाराष्ट्र. वीडियो को लाइक, सब्सक्राइब, शेयर सब करो. कमेंट करो, शेअर करो. मित्रांनो आता आपण निघालोय पूंछवरून. आता ॲक्च्युली प्लॅनिंग होतं मुघल रोड आणि पीर की गली मार्गे आपण श्रीनगर साईडला जायचं. श्रीनगरला नाही चाललोय, श्रीनगर साईडला जायचं. पण आता 5:30 होऊन गेलेत, त्यामुळे आम्ही तो मुघल रोड स्टार्ट होतो त्याच्या आधी कुठेतरी एखाद्या सिटीमध्ये स्टे करू, एखादं हॉटेल वगैरे शोधून. ॲक्च्युली इकडे इझिली काय मिळत नाहीत, खूपच रेअर आहे. सो बघू, जाऊन थोडं शोधू वगैरे, भेटलं तर पाहिजे. सो आम्ही इथे आज स्टे करू आणि उद्या निघूया मुघल रोड मार्गे आपल्या उद्याच्या लोकेशनला. आता पूंछपासून सुरनकोट म्हणून एरिया आहे, तिथे पोहोचलो आहे आम्ही. पार्किंगला कार लावायला किती वांदे झाले, कारण छोटे रस्ते तिथे. आता इथे सामान काढणं चालू आहे. ॲक्च्युली कार असल्यामुळे आम्ही उगीचंच बराच सामान पण आणलं आहे, त्यामुळे थोडं हेवी होतं. सो सामान काढणं चालू आहे आणि इथेच कुठेतरी रूम बघितली आहे. हे बघा कसं आहे आजूबाजूला नदी चालली आहे. खूपच छोटीशी गल्ली होती, त्यातून टाकून आणावी लागली आहे. आणि आज पहिल्यांदा 6:45ला आपलं संपलं आहे, म्हणजे पोहोचलो आहे कुठेतरी. आणि आता स्टे करणार, आता फिरणार वगैरे काही नाही आहे. सो आता घरी जाऊ, खूप झोप आली आहे. थोडं झोपू, म्हणजे मी झोपेन आणि मग नंतर जेवू आणि परत रात्री झोपू.
अँड प्रॉब्लेम असा आहे ते मिनी ब्लॉग्स मी लोकेशनला पोचल्यानंतर एडिट करतो, त्याला 3 तास तरी कमीत कमी लागतात. सो नेहमी रात्री लेट पोचतो आहे, 9, 10, 11च्या आसपास 3 तास जागतो आहे. सो रात्री रोज 2, 3 एके दिवशी तर परवाच्या दिवशी तर 4ला झोपलेलो. सो आज जरा चांगली झोप मिळेल मला फायनली. ही आपली आजची हॉटेल रूम आहे. हे बघा 900 रुपयाला एक रूम मिळाली आहे. सो आपल्या 2 रूम आहेत म्हणजे 1800 रुपये. आता यांच्याच हॉटेलमध्ये आपण जेवायला चाललो आहे, यांच्याच रेस्टॉरंटमध्ये. भाई हे अनएक्सपेक्टेड होतं, खूपच छान आहे. भाई येतं बघा किती छान आहे. हे इकडे बसायचं आहे बघ किती भारी आहे. फुल भारी, फुल मस्त. अरे भाई हे बघा इथलं तर भाई फुल भारी, फुल भारी. 9 वाजायला आले आहेत, आता जेवून घेतो आणि स्क्रिप्ट रायटिंग चालू आहे आपल्या मिनी ब्लॉगची. सो आता झालं की एडिट करतो. 2-3 तास जातात एडिटला. बाई कसं बसून जेवतोय बघा आम्ही, असं भारी वाटतं. और ये गरीब सू अर्धा आला आयटम, अर्धा येणार आहे अजून. आम्ही मागवतो खूप काही खाण्यासाठी, कधीच पुढे मागे नाही बघा. ती आ गया राणा चिकन. राणा चिकन अभी राणा